मी आहे मराठी इपिक जोक्स पेजचा ऍडमिन आणि माझा YouTube वर एक चॅनल पण आहे हवामान अलर्ट म्हणून आणि आणखीन एक चॅनल आहे पण त्याच्यावर मी काही टाकत नाही. मग म्हणलं त्याच्यावर बी टाकाय काहीतरी सुरुवात केली पाहिजे. पण प्रश्न असा पडला की टाकायचं काय. मग नंतर डोक्यात आलं की आपण इकडे तिकडे बोंबलत असतो त्याच्या व्लॉग बनवावं आणि टाकावं त्याच्यावर. मग नंतर 2 दिवसांनी माझ्या मित्राचा म्हणजे शैल्याचा मला फोन आला की येतोय का बारामतीला, काम आहे जरा माझं. मी म्हणलं येतो की. त्याला म्हणलं ये मग मला घराबाहेर न्यायला आणि इथूनच माझ्या पहिल्या व्लॉगची सुरुवात झाली. म्हणल्याप्रमाणे शैल्या आला बरं का मला घरापाशी न्यायला. थंडी गारठ्याचं ऊन पडलेलं ते लय भारी वाटत होतं, एकदम गरम गरम. तिथनं पुढे एक ट्रकवाला आम्हाला पुढेच जाऊन देत नव्हता. शैल्याला म्हणलं की तू काय क्रॉस करू नको, आपलं अजून एक तर लग्न झालं नाही. तिथनं पुढे डायरेक्ट पेट्रोल पंपावर गेलो 280 पेट्रोल टाकलं. शैल्याला म्हणलं तुझी FZ गाडी म्हणून लय पळवू नको, आपलं अजून लग्न झालं नाही. त्याने माझं काहीच नाही ऐकता जी गाडी भुगाट पळवली ती लोणंदमधनं डायरेक्ट निरत 5 मिनिटातच पोहोचवलं. ही बघा हाय आमची निळा नदी. आता हाय बरं का भरपूर पाणी, पण अजून 1-2 महिन्यांनी सगळं कडकडीत होईल. नंतर शैल्याला म्हणलं की एक पाण्याची बाटली घे बाबा, लय लांब जायचंय. मग शैल्याने पानटपरीवर गाडी थांबवली, पाण्याची बाटली घेतली आणि शैल्याला म्हणलं वर बघ इकडे व्लॉग मध्ये आपलं थोबाड दाखवू. तेवढ्यात मागणं एक कुत्रं बी आलं त्याचं तोंड दाखवायला. त्याच्यानंतर मोरगाव मार्गे आम्ही बारामतीला निघालो, कारण आम्हाला 2 मित्रांना बी भेटायचं होतं कारखेलमध्ये. ऊन लय कडक पडलेलं त्याच्यामुळे आम्ही आमची तोंड बांधलेली, कारण उन्हाने जर तोंड काळी झाली तर लग्नासाठी परत पोरगी द्यायचं नाही हो आम्हाला कोण. त्याच्यानंतर शैल्याने जी गाडी भुगाट पळवली ते डायरेक्ट मोरगाव मध्येच पोहोचलो. मोरगाव मधनं डायरेक्ट राईड घेतला आणि डायरेक्ट बारामती रोडला लागलो. नंतर 10-12 किलोमीटर पुढे गेल्यावर परत एक लेफ्ट घेतला आणि कारखेल रोडला लागलो. कारखेल मध्ये पोहोचलो आणि त्या मित्रांना फोन केला. ते मित्र म्हणले आलोच आम्ही 10 सेकंदात. तेवढ्यात पुढनं सुनील शेट्टी आणि आमिर खान आलेच. पुढचा आहे तो सुनील शेट्टी आणि मागचा आहे तो आमिर खान. तेवढ्यात सुनील शेट्टी म्हणला की चला तुम्हाला काहीतरी खायला नेतो, म्हणून खडबडी रोड मधनं कुठनं तरी डायरेक्ट त्याने गाडी घातली आणि डायरेक्ट हायवेला लागलो आम्ही. तिथनं पुढे जातोय तर बारामती गेट म्हणून एक मोठा बॅनर होता. आता माझा होता उपास म्हणून मी त्यांना आधीच सांगितलेलं मी काय खाणार नाही बाबा, तुमचं तुम्ही काय खायचंय ते खावा. बारामती गेट हॉटेलवर मित्रांनी अशी काही एंट्री हाणली जसं काही आमदार खासदारच आहेत. माझा उपास होता म्हणून मी काय जेवलो नाही बाबा. त्यांना म्हणलं तुमचं तुम्ही जेवा. तेवढ्यात मी सगळ्या अख्ख्या हॉटेलचा व्हिडिओ काढायला लागलो. हॉटेलला 1 नंबर आहे बरं का, लय राड आहे. जेवण बिवण झाल्यावर सुनील शेट्टी आणि आमिर खान म्हणले आम्ही जातो आता घरी. सुनील शेट्टीने जी अशी गाडीला किक हाणली ती डायरेक्ट घरी पोहोचली ती. मग शैल्याने बी किक हाणली गाडीला, आम्ही डायरेक्ट बारामतीत पोहोचलो. काय सिटी झाली बारामती, पुण्यासारखीच केला का. तेवढ्यात शैल्या म्हणला माझं लेन्स कार्ड मध्ये चष्म्याचं काम आहे जरा, चला लेन्स कार्ड मध्ये. मी म्हणलं चला की मग. लेन्स कार्ड मध्ये एंट्री हाणली आणि आज जाऊन बघतोय नुसतं चष्मा बाकी काहीच नाही. मग शैल्याने मालकाला सांगितलं की मला असा चष्मा पाहिजे. मालकाने लगेच म्हणलं तो का तिथे. मग शैल्या लागला चष्मा बघाय आणि मी लागलो आरशात बघून फोटो काढाय. फोटो काढता काढता मला कळलं की ती कियारा आडवाणी लयच माझ्यावर लाईन मारती, म्हणून मला वाटलं की मी लय चिकना दिसतोय, म्हणून अजून एक फोटो काढला. शैल्याला त्याच्या आवडीचा काही चष्मा सापडलाच नाही. मग आम्ही आपलं म्हणलं सटकावं इथनं. नंतर आम्ही बारामतीत लय फिरलो, पण आम्हाला वाटत होतं आम्ही पुण्यातच फिरतोय, कारण बारामती लय मोठी झाली हो. मग नंतर शैल्याला म्हणलं लय उशीर व्हायला लागलाय चला आपल्या घराकडे. मग शैल्याने जी अशी गाडी भुगाट पळवली ती डायरेक्ट 1 तासातच लोणंदमध्ये पोहोचवलं. लोणंदमधनं जाताना जसा ट्रकवाला आम्हाला पुढे जाऊन देत नव्हता तसाच येताना बी एक ट्रकवाला आम्हाला पुढे जाऊन देत नव्हता. मग शैल्याने आमचा असा पिसाळा की सगळ्यांच्या पुढेच नेली गाडी आणि मला घरापाशी सोडलं. जाताना मला म्हणला